संगमनेर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी भव्य दिव्य अशी आमदार अमोल खताळ यांची जाहीर सभा ठेवण्यात आली। प्रभाग 5 मधील अधिकृत उमेदवार श्री रवींद्र मस्के यांनी सर्व मायबाप जनतेला सांगितले, मी कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी येथे करण्यासाठी आलेलो नाही आहे, तर मी फक्त आणि फक्त या प्रभागाचा विकास करण्यासाठी आलेलो आहे। या प्रभागाच्या खूप छोट्या छोट्या समस्या आहेत, पण या मायबाप जनतेने 20 वर्षापासून जो विश्वास माजी नगरसेवकावर ठेवला होता, तो माजी नगरसेवक नसून तो एक ठेकेदार होता। त्या ठेकेदाराला नागरिकांच्या लहान लहान समस्या कधीच सोडवता आल्या नाहीत। या ठेकेदाराने मागच्या 2016च्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या प्रभागाजवळच मसोबा देवाचे पवित्र स्थान आहे, त्या मंदिरामध्ये देवावर हात ठेवून सर्व नागरिकांच्या समोर शपथ घेतली होती की मी निवडून आल्यानंतर येथील सर्व आरक्षण काढून देईल। पण निवडून आल्यानंतर या नगरसेवकाने तर आपला शब्दच बदलला। 5% सर्वांनी पैसे द्या तरच मी हे आरक्षण काढून देईल, अशा बऱ्याच प्रकारच्या फसवणूक करून या मायबाप जनतेला मागच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त येड्यात काढण्याचे काम हा ठेकेदार करत होता। आपल्या देशामध्ये युतीचे सरकार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार आहे आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अमोल भाऊ खताळ आहेत। जसे आपण भाऊंना विधानसभेमध्ये भरघोस मतांनी विजयी करून निवडून दिले, तसेच येत्या 2 तारखेला नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। मी विश्वास देतो, आपल्या प्रभागातील 20 वर्षापासून जी रखडलेली सर्व समस्या आहेत त्या लवकरच आम्ही सर्व मार्गी लावू। म्हणून येत्या 2 तारखेला परिवर्तन करून आपल्या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाणाचे चिन्ह दाबून विजयी करा। जाता जाता रवींद्र मस्के यांनी जनतेला एकच सांगितले, घ्या मोठा श्वास, घ्या मोठा श्वास आणि ठेवा आमच्यावर विश्वास। घ्या मोठा श्वास, घ्या मोठा श्वास आणि आमच्यावर ठेवा विश्वास। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। शिवाजी महाराज की मी प्रभाग 5 मध्ये या ठिकाणी मी कोणावर टीका टिप्पणी करायला इथं आलेलो नाहीये। मला या प्रभागाचा विकास करायचा आहे। अमोल भाऊ, या प्रभागाच्या समस्या खूप छोट्या छोट्या आहेत, पण या मायबाप जनतेने जो 20 वर्षापासून इथं एक नगरसेवक, जो माजी नगरसेवक निवडून दिला होता, तो माजी नगरसेवक नसून तो एक ठेकेदार होता। त्या ठेकेदाराला या छोट्या छोट्या समस्या सोडवता आल्या नाही। समस्या खूप छोट्या आहेत। आरक्षणाची समस्या आहे इथील एक 72 कुटुंबांवर आरक्षण आहे। त्या आरक्षणासाठी या ठेकेदाराने मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्हायच्या पहिले याने या इथील जे मसोबा महाराजांचं मंदिर आहे, पवित्र देवस्थान आहे, त्या देवस्थानावर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली होती की मी निवडून आल्यानंतर हे आरक्षण काढून घेईल। पण निवडून आल्यानंतर याने हे त्यापूर्वी त्याने सांगितलं नव्हतं का हे आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला 5% रक्कम पहिले जमा करावी लागेल। पहिले ते बोलला का कोणाचा 1 रुपया न घेता मी आरक्षण काढून देईन, आणि निवडून आल्यानंतर त्याने असं सांगितलं या 72 घरातील कुटुंबांना का तुम्हाला 5% रक्कम ही जमा करावी लागेल। ही 5% रक्कम जमा करण्यासाठी याची काही कुटुंबांना ते शक्य नव्हतं, त्याची रक्कम खूप मोठी प्रमाणात होती। अशी फसवणूक करून त्यांनी मागच्या इलेक्शनलाही या मतदारांनी मायबाप जनतेची फसवणूक केली। तसंच याचबरोबर इथं मार्केट यार्ड मधून येणारी दुर्गंधी ही छोटी समस्या होती। ही समस्याही हा ठेकेदार सोडू शकलेला नाहीये। त्याचबरोबर या समाजामध्ये जे ओपन स्पेस आहे, या ओपन स्पेसचा गैरवापर करून ते बळकवण्याचा प्रयत्न येथील ठेकेदारांनी केला। आणि त्याचबरोबर या माझे नगरसेवकांनी या प्रभागात असणारे दहशतीचे वातावरण आपण आपल्या मतातून संपून टाकूया। मी सर्वांना विनंती करतो, मी सर्व मतदारांना आणि या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो का आपण
महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे, देशामध्ये युतीचं सरकार आहे आणि आपल्या संघटनेमध्येही आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा भाऊ अमोल भाऊ यांना निवडून दिलेलं आहे, तेही शिवसेनेचे आमदार आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो की जर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार आलं तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय. त्याच्यामुळं आता सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेचे 2 तारखेला सर्वांनी परिवर्तन करून शिवसेनेचे तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे त्यांना मतदान करून सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या. आणि जाता एवढंच सांगतो, घ्या मोठा श्वास आणि हटवा विश्वास.